श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही महत्त्वाचं मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास. म्हणून निर्णय चूक की बरोबर याचा विचार करायचा नाही. निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं. जीवनात एक क्षण रडून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला देऊन जाईल. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात. समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणे सामान्य माणसाची ओळख असते. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं बरं का. हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा, विश्वास, प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या वेगवेगळ्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग. फक्त देह पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. आयुष्यात फार थोडी माणसे तुमच्यासाठी काही विशेष असा आशीर्वाद घेऊन येतात. बाकीचे तर तुम्ही आयुष्यामध्ये शिकावं त्यासाठी तुम्हाला कटू असे अनुभव देऊन जातात. पण जेणेकरून तुम्ही आयुष्यामध्ये खूप काही शिकता आणि खूप काही वाईट अनुभवातून तुम्हाला खूप चांगलं योग्य शीख अशी मिळते. ती शीख तुम्ही आयुष्यात खूप ठिकाणी उपयोगी आणू शकता. जे हरायला तयार आहेत तेच जिंकतील. काहीतरी मिळवण्याकरता जो धडपडत असतो त्याची जोडी रिकामीच राहते. मुळातच आपण असे का आहोत ते बीज शोधायचा प्रयत्न करूया. अंतर्मनाच्या सूक्ष्म रूपात जा. स्वतःला विचारा, मी आहे तसा आनंदात का नाही? आपण सातत्याने कसला विचार करत असतो? जसे आहात तसे तुम्ही आनंदात का नाही? उद्याचा विचार करून खरोखर सुख मिळणार आहे का? जो आज आनंदात नाही तो उद्या आनंदात राहू शकेल का? कारण उद्याचा मूळारंभ आताच्या क्षणात आहे. म्हणजेच जे शाश्वत आहे ते कायम शाश्वतच राहणार आहे. जगामध्ये स्त्रियांइतकं मत्सरी कुणी नसतं असं समाज जाता येता मानत आलाय. हे जितक्या प्रमाणात खरं आहे तितक्याच प्रमाणात तिच्या इतकी सहनशक्ती ही पुरुषांजवळ नसते, हेही तितकंच खरं आहे. स्त्री ही चिवटही असते आणि लवचिकही असते. जेवढी नाजूक तेवढी कठोर, जितकी भावनशील तितकीच उग्र. अन्याय सहन करण्याची तिच्याजवळ अफाट ताकद असते. परिवारात आणि समाजात वावरताना ज्या अन्यायांना तिला तोंड द्यावं लागतं तशा अन्यायांना पुरुष सामोरे जाऊ शकणार नाहीत. तिला निसर्गाने अशी घडवलेली आहे, म्हणूनच ती बाळंतपणाच्या यातनांना सामोरी जाऊ शकते. बाळंतपण हे जसं एका जीवाचा जीवनारंभ असतो, तसंच कधीकधी तो जन्मजात्रीचा अंतही असतो. मरणाच्या उंबराला स्पर्श करून मागे येण्याचं सामर्थ्य पुरुषांजवळ असतं का? एखाद्याने आपल्यासाठी काय काय सोयी उपलब्ध करून दिल्या याची यादी देणं सोपं असतं, सोयीचं असतं. मोठेपणा किलोने मोजता येतो. किंबहुना गणिताच्या गावाकडे वळायचं ठरलं की सगळाच मामला रोकटोक होतो. प्रवास संपला आणि किती उरला हे निव्वळ 2 आकड्यात गुंडाळता येतं. बेरीज वजाबाकीत प्रवास संपतो. पण हिरव्या माळरान, तटस्थ डोंगराची तपस्वी रांग, खळाळणारे निर्झर चुकावणारं वार, मित्रमैत्रिणींच्या गप्पा, टाळ्या, विनोद, मागं सारणारं हास्याचे निर्झर विनोद, क्वचित कुणी ऐकवलेली भारी तांब्याची भारावणारी कविता, स्पर्शाचे मोहन, ग्रुपमधल्या एखाद्या ऑर्थोडॉक्स म्हणणाऱ्या घेतलेल्या फिरक्या, हे गणितात मांडता येतं का? आकडाच्या आहारी गेलेले प्रवास घड्याळाच्या काटावर तोलता येतात. टाईमटेबलात सापडणाऱ्या गावाचे प्रवास त्या स्टेशनाच्या पाट्यांशी संपतात. पण ज्यांनी आयुष्याच्या पाठीवर मुक्कामाचं नाव आनंद लिहिलं आहे
त्याचा प्रवास शेवटच्या श्वासाने संपतात. मित्रांनो, तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल, माझ्या बोलण्यात काहीतरी शिकण्यासारखं वाटत असेल, त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही बदल घडू शकत असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली नक्की लिहा, जेणेकरून तुमचा देखील नाम जप होईल आणि तुम्हाला पण पुण्य मिळेल. श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली. जीवनाबद्दल मीही विचार करतो तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही. अनेक माणसं अनेक गोष्टी सुख शोधत असतात, परंतु मला कशातच अंतिम सुखशांती दिसत नाही. घटनांचे अर्थ लागत नाहीत आणि धावपळीचे अर्थ कळत नाहीत. आपण कोण, आपल्या जगण्याचा हेतू काय, आपली नाती, विचार, महत्त्वाकांक्षा यांचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वनवन करायचं हे कळत नाही. अर्थातच या प्रश्नाची उत्तरे माहीत नाहीत हे मला माहीत आहे. ही परंपरा आहे, हे असंच चालते, याला काही इलाज नाही. सगळ्यांना गौतम बुद्धाप्रमाणे अंतिम ज्ञानप्राप्ती होणार नाही. तरीही या प्रश्नाचे डंख कधीकधी मनाला अस्वस्थ करून सोडतात. जीवनाची क्षणभंगुरता, नश्वरता मनात एक प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते. आपले जीवन एक पोकळ शून्य वाटू लागते. तरीही मी अनेक गोष्टीत रस घेतो. काव्य, संगीत, साहित्य, खेळ व मित्र या सगळ्यात असून नसल्यासारखा असतो. माणसाबद्दल मतं कशी तयार होतात हे पाहणं मोठं मजेचं असतं. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असते. पण प्रारंभीच्या काळात ही मतं बनवण्याचं काम घरातली मोठी माणसं करीत असतात. पाहुण्यांची पाठ वळल्याबरोबर जे त्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते, त्यावरून लहान मुलांचे मतं बनतात. स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठीही आरशाची मदत घ्यावी लागते. आरशाइतकं विश्वास ट्रस्टी जगात दुसरा कोणीच नाही. आपणही आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूपं पाहायची. आपण आपल्या मनाची ट्रस्टी व्हायचं. अफरातफर करायची नाही, मग खरं मन प्रकट होतं. बायको, मुलगा, आई बाप सगळी नाती स्पष्ट होतात. कुणी किती जागा अडवली ते पाहायचं. स्वतःचं वागणं कसंही असलं तरी दुसऱ्याला उपदेशाचे डोस पाजत माणसं हिंडत असतात. ज्यांच्याशी जीवाभावाची मैत्री आहे असं आपण म्हणतो, त्याची पाठ वळल्याबरोबर त्याची लगेच नालस्ती करणाऱ्यांनी समाज भरलेला आहे. अशी माणसंही इतरांना कसं वागावं हे शिकवायला कमी करत नाहीत. म्हणूनच स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणायची असेल तर आतूनच तो सूर उमटला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधून काही शिकायला मिळालं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक व्हिडिओला लाईक द्या आणि हाईपसुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ रोज मिळत जातील. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वात आधी हा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. धन्यवाद.